गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला हिमोफिलिया किंवा त्यालाच आपण ब्लीडर्स डिसीज असं म्हणतो ते बघायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण कलर ब्लाइंडनेस बघितलं होतं. कलर ब्लाइंडनेसमध्ये मी सांगितलं तुम्हाला की कलर ब्लाइंडनेसमध्ये काय होत असतं की जर एखादा नॉर्मल मेल असेल किंवा कलर ब्लाइंड मेल फिमेल असेल, मेल असेल किंवा नॉर्मल मेल असेल आणि यांच्यामध्ये जर मॅरेजेस झाले तर त्या डॉटर थ्रू, कॅरियर डॉटर थ्रू काय होऊ शकतं की त्याच्या ग्रँडसनला, त्या मेलच्या ग्रँडसन मध्ये तो जो कलर ब्लाइंडनेसचा डिसीज आहे तो काय होऊ शकतो, कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. अगदी तशाच प्रकारे जर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस कळालं असेल तर हिमोफिलिया किंवा ब्लीडर्स डिसीज जो आहे तो अगदी जसाच्या तसाच आहे. एक्झाम्पल मध्ये फक्त आपण काय चेंज केलंय, त्याचे जे जिनोटाइप्स आहेत ते चेंज केलेत आणि बाकी फक्त सांगितलंय की ब्लीडर्स डिसीज किंवा हिमोफिलिया म्हणजे नेमकं काय आहे तर त्याचा थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. अदरवाइज जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स अगदी सेम आहेत. ओके, तर जे कलर ब्लाइंडनेस आपण काल बघितलं होतं अगदी त्या कलर ब्लाइंडनेस सारखंच इकडे हिमोफिलियाचं एक्झाम्पल सांगितलंय. जर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस कळालं असेल तर तुम्हाला हिमोफिलिया सुद्धा लवकर कळेल. ठीक आहे, मग आता हिमोफिलिया किंवा ब्लीडर डिसीज म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय. तर ओके, हिमोफिलिया म्हणजे काय सांगितलंय, इट इज एक्स-लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. हिमोफिलिया म्हणजे काय, ही सुद्धा एक्स-लिंक्ड डिसऑर्डर आहे. लाईक कलर ब्लाइंडनेस मध्ये सुद्धा हाच पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता की ती एक्स-लिंक्ड रेसेसिव्ह एक्स-लिंक्ड डिसऑर्डर आहे. अगदी त्याच प्रकारे हिमोफिलिया किंवा ब्लीडर्स डिसीज जे आहे ते सुद्धा एक्स-लिंक्ड डिसऑर्डर, रेसेसिव्ह एक्स-लिंक्ड डिसऑर्डर आहे. Then it is disorder in which blood fails to clot or coagulates very slowly. काय सांगितलंय की ही अशी डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग जे आहे ते ब्लड क्लॉटिंग एकदम एकतर स्लोली होणार किंवा ब्लड क्लॉटच होणार नाही. किंवा तर ब्लड क्लॉट होणे म्हणजे रक्त गोठण्याची जी क्रिया नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये होत असते. तर हिमोफिलिक मेल किंवा फिमेल जे असतात त्यांच्यामध्ये किंवा या ब्लीडर डिसीज मध्ये काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये रक्त गोठत नाही. एखादी जखम जर झाली किंवा एखादं जर त्यांना बाहेरून आघात झाला, इंजुरी झाली तर कंटिन्युअसली ब्लड फ्लो होत राहणार. त्यांच्या बॉडीमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स प्रॉपरली वर्किंग नसतात आणि म्हणून ते ब्लड क्लॉट होत नाही. ब्लड काय होत असतं, फ्लो होतं. ठीक आहे, एक्सेस ऑफ ब्लिडिंग होतं. तर म्हणून काय सांगितलंय की ही अशी डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये ब्लड हे गोठू शकत नाही किंवा त्याचं क्लॉट तयार होत नाही किंवा जर झालाच तर अगदी स्लोली ब्लड क्लॉट होतं. तोपर्यंत बरंचसं एक्सेस ऑफ ब्लिडिंग होऊन जातं. ठीक आहे, द जीन फॉर नॉर्मल क्लॉटिंग आर डॉमिनंट ओव्हर द रेसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया. काय सांगितलंय की नॉर्मल क्लॉटिंग साठी लागणारे जे जीन्स असतात ते कसे असतात, डॉमिनंट असतात ओव्हर दी रेसेसिव्ह जीन्स. ठीक आहे, म्हणजे हिमोफिलिक जीन साठी ते जे नॉर्मल जीन्स असतात ते डॉमिनंटच असतात. पण जेव्हा एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह प्रेझेंट असतो तेव्हा मात्र ते कॅरियर असतातच आणि ते कॅरियर असतात म्हणजे ते डिसीज समोर ट्रान्समिट करू शकतात. हा ठीक आहे, तो हिमोफिलिया केव्हा होणार, जेव्हा दोन्हीही रेसेसिव्ह जीन्स समोर कॅरी फॉरवर्ड झाले तर मात्र तो हिमोफिलिया पासून नेक्स्ट जनरेशन सफर होणार. ठीक आहे, पण एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह असेल तरी सुद्धा सफर होणार. त्याची बॉडी कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स शो करणार नाही, त्या फिमेलची किंवा मेलची बॉडी कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स शो करणार नाही, पण ते कॅपेबल असतात तो डिसीज समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून काय सांगितलंय की हा जो जीन असतो ब्लड क्लॉटिंग, नॉर्मल ब्लड क्लॉटिंगचा जो जीन असतो तो डॉमिनंटच असतो आणि हा जो हिमोफिलियाचा जो जिनोटाइप असतो, जीन असतो तो कसा असतो, रेसेसिव्ह असतो. ठीक आहे, पर्सन हॅव्हिंग रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज डेफिशियंट क्लॉटिंग फॅक्टर्स इन ब्लड. काय सांगितलंय की ज्या व्यक्तीमध्ये हा हिमोफिलिक जीन प्रेझेंट असतो, रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असतो, त्याच्या बॉडीमध्ये हे जे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात जे रक्त गोठून आणण्यासाठी मदत करतात, हे क्लॉटिंग फॅक्टर्स त्यांच्यामध्ये डेफिशियंट असतात. ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये वर्किंग नसतात किंवा प्रेझेंट नसतात, म्हणून त्या ब्लडचं क्लॉटिंग प्रॉपरली होत नाही. ठीक आहे, इव्हन मायनर इंजरीज कॉज कंटिन्युअस ब्लिडिंग. मग ज्यांच्या बॉडीमध्ये असे हिमोफिलिक जीन प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये अगदी छोटीशी इंजुरी जरी झाली तरी खूप जास्त ब्लिडिंग त्यांच्या बॉडीमधनं होतं कारण की क्लॉटिंग फॅक्टर्स प्रॉपरली वर्किंग नसतात. ओके, दस इट इज ऑल्सो कॉल्ड एज ब्लीडर्स डिसीज आणि म्हणून आपण त्याला ब्लीडर्स डिसीज सुद्धा म्हणतो.
रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. मग हा जो जीन असतो जो हिमोफिलिया कॉज करतो, जो त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो, हा हिमोफिलिक जीन जो असतो तो एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट असतो. As there is no corresponding allele on Y chromosome to suppress its expression. मग आता एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये हा रिसेसिव्ह जीन प्रेझेंट असल्यामुळे काय होतं की त्याच्या करस्पॉन्डिंग किंवा त्याच्या साईडचा जो क्रोमोझोम असतो त्या क्रोमोझोमवर कुठल्याही प्रकारचा त्याला करस्पॉन्डिंग किंवा त्याच्याशी इंटरॅक्ट होणारा जीन प्रेझेंट नसल्यामुळे, कारण की नॉन होमोलॉगस रिजन एक मोठा असतो आणि एक छोटा असतो, म्हणून मोठा जो नॉन होमोलॉगस रिजन असणार आहे त्याच्यावर जास्त जीन्स प्रेझेंट असतात आणि छोटा जो रिजन असतो त्याच्यामध्ये कमी जीन्स प्रेझेंट असतात. म्हणून करस्पॉन्डिंग अलिन्स तिकडे प्रेझेंट नसल्यामुळे काय होतं की हा जो रेसेसिव्ह जीन आहे तो एक्सप्रेस होतो. का? कारण की त्याला सप्रेस करण्यासाठी त्याच्या करस्पॉन्डिंग अलिनच प्रेझेंट नाहीये त्या दुसऱ्या नॉन होमोलॉगस रिजनवर, राईट. म्हणून काय होतं की हा जो रेसेसिव्ह जीन असतो तो बऱ्याच वेळा एक्सप्रेस होतो. देन कारण की तो काय करत नाही, त्या रेसेसिव्ह जीनची ऍक्टिव्हिटी सप्रेस करण्यासाठी दुसरा करस्पॉन्डिंग अलिनच तिकडे प्रेझेंट नसल्यामुळे रेसेसिव्ह जीन काय होतो, एक्सप्रेस होतो. Thus male suffer from these disease. मग ऍज कम्पेअर टू फिमेल, मेल्स जे असतात ते याच्यामध्ये जास्त सफर होतात. वुमेन सफर ओनली वेन बोथ एक्स क्रोमोसोम्स हॅव रेसेसिव्ह जीन्स. वुमेन फक्त केव्हा सफर होणार, दोन्हीही एक्स क्रोमोझोमवर जर रेसेसिव्ह जीन्स प्रेझेंट असले तर आणि तरच फक्त वुमेन त्या हिमोफिलियापासून सफर होणार. अदरवाईज मेलमध्ये, माणसांमध्ये ही जी केस असते ती जास्त असते, हे चान्सेस जास्त असतात. मग जीनोटाइप ऑफ मेल अँड फिमेल कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, लाईक कालचा मी तुम्हाला जसा टेबल दाखवला होता अगदी तसाच टेबल आहे. सेक्स मेल अँड फिमेल नॉर्मल मध्ये X:HY हा जीनोटाइप प्रेझेंट असतो नॉर्मल ब्लड क्लॉटिंग वाल्यांमध्ये, ठीक आहे. वाईल जे हिमोफिलिक असतात त्यांच्यामध्ये कॅपिटल H च्या ऐवजी स्मॉल h प्रेझेंट असतो, ठीक आहे. X:HY. कॅरियर मेल मध्ये कधीच नसतो. फिमेल मध्ये नॉर्मल साठी असणार X:H, X:H. वाईल हिमोफिलिक फिमेल जी असते तिच्यामध्ये जर दोन्ही एक्स क्रोमोझोमवर रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असतील, दॅट इज स्मॉल h, तर ती हिमोफिलिक असणार. आणि एक कॅपिटल H असेल आणि एक स्मॉल h असेल तर मात्र ती कशी असते, कॅरियर असते आणि ती समोरच्या जनरेशन मध्ये तो हिमोफिलिया नावाचा जो डिसीज आहे तो काय करू शकते, ट्रान्समिट करू शकते. ओके, हा होता इंट्रोडक्टरी पार्ट. नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे, लाईक जसे एक्झाम्पल आपण आधीच्या याच्यामध्ये बघितले होते, कलर ब्लाइंडनेस मध्ये जे एक्झाम्पल्स आपण बघितले होते अगदी तसेच एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये फक्त जीनोटाइप चेंज झालेले आहे. तर इकडे काय सांगितलंय, पॅरेंट्स जर हिमोफिलिक मेल असेल, तो मेल की जो हिमोफिलियापासून सफर झालेला आहे आणि नॉर्मल फिमेल आहे, यांच्यामध्ये जर मॅरेज झालं तर जीनोटाइप कोणता, हिमोफिलिक मेल म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे स्मॉल h असणार, X:HY. वाईल नॉर्मल फिमेल आहे म्हटल्यावर नॉर्मल साठी कोणता आहे, X:H, ठीक आहे. तर हे झाले जीनोटाइप्स. मग आता जीनोटाइप्स नंतर असतात गॅमेट्स, ठीक आहे. गॅमेट्स काय तयार होणार, X:HY, वाईल X:H आणि X:H. मग आता गॅमेट्स तयार झाले म्हटल्यावर त्यांचं होणार फ्युजन. मग या एक्सचं या दोघांबरोबरचं कॉम्बिनेशन, नंतर या वायचं या दोघांबरोबरचं कॉम्बिनेशन, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला मिळतं X:H, X:H, देन X:H, ठीक आहे. कारण या दोघांचा संबंध संपला, आता हा एक्स आणि हा एक्स, तर X:H आणि स्मॉल h, ठीक आहे. मग आता या एक्सचं या दोघांबरोबरचं कॉम्बिनेशन संपलं, आता उरला वाय, ठीक आहे. आता उरला कोण, हा वाय. मग या वायचं या दोघांबरोबरचं कॉम्बिनेशन काय येणार, X:H and Y आणि X:H and Y, ठीक आहे. म्हणजे कालच्या सारखंच इकडे सुद्धा 50-50% चान्सेस आहेत की कॅरियर डॉटर्स 50% असणार, ठीक आहे. वाईल नॉर्मल सन्स कसे असणार, 50% असणार. सन जर झाला त्यांना, मुलगा जर झाला तर तो मुलगा नॉर्मल असणार, वाईल मुलगी जर झाली तर ती कॅरियर असणार आणि ती समोर तो डिसीज ट्रान्समिट करणार. मग कसा ट्रान्समिट करणार, तर ही जी कॅरियर डॉटर आहे या कॅरियर डॉटरचं जेव्हा पुढे कधी एखाद्या नॉर्मल मेल बरोबर मॅरेज होणार तेव्हा कुठल्या प्रकारचे ऑफस्प्रिंग किंवा कसे ऑफस्प्रिंग येणार नेक्स्ट जनरेशन मध्ये, तर कॅरियर डॉटरचं आपण पाहिलं काय आहे जीनोटाइप, X:H आणि X:H. वाईल नॉर्मल मेल साठी जीनोटाइप कोणता आहे,
XH, ठीक आहे. मग जेव्हा या कॅरियर डॉटरचं, या दोघांच्या कॅरियर डॉटरचं लग्न एखाद्या नॉर्मल मेल बरोबर होतं, तेव्हा हे गॅमेट्स तयार होणार. XH, XH, and Y, ठीक आहे. मग परत जे आपण इकडे फ्युजन केलं तेच फ्युजन परत इकडे होणार. मग या Xचं या दोघांबरोबरचं कॉम्बिनेशन, X and Y बरोबरचं कॉम्बिनेशन, आणि या Xचं या X and Y बरोबरचं कॉम्बिनेशन, ठीक आहे. तर सो या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर मिळणार XH, that is normal female, then XH and Y, that is normal male. मग आता याचा आणि या दोघांचा संबंध संपला. आता या उरलेल्या Xचा XH, that is XH. मग आता या दोघांचा संबंध संपला. आता X आणि Y. मग XH and Y, म्हणजे नॉर्मल 25% चान्सेस असतात की नॉर्मल फिमेल असू शकते. त्यांना होणारं जे बाळ आहे ती मुलगी जर असली तर 25% चान्सेस असतात की ती नॉर्मल फिमेल असू शकते किंवा ती कॅरियर फिमेल असू शकते. आणि मुलगा जर झाला तर एकतर तो 25% चान्सेस असतात की तो नॉर्मल मेल असू शकतो किंवा तो हिमोफिलिक मेल असू शकतो, ठीक आहे. म्हणजे की त्या फादर मधून त्याचा जो येणारा ग्रँडसन आहे, ग्रँडसन म्हणजे मुलीचा मुलगा किंवा मुलगी, ठीक आहे. तर जे ग्रँड चिल्ड्रन असणार त्या मुलीचे ते एक काय होणार, सफर होणार. एकतर मुलगा जर झाला तर 25% चान्सेस असणार की तो नॉर्मल असू शकतो किंवा हिमोफिलिक असू शकतो, किंवा मुलगी जर झाली तर 25% चान्सेस असतात की ती नॉर्मल असू शकते किंवा कॅरियर फिमेल असू शकते. ती जर कॅरियर असली तर ती परत तिच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये तो डिसीज ट्रान्समिट करू शकते, ठीक आहे. तर ओके, दॅट्स इट. हे काय होतं, हिमोफिलिया किंवा त्यालाच आपण ब्लीडर्स डिसीज असं म्हटलं होतं. तर लक्षात ठेवायचं, हिमोफिलिया किंवा ब्लीडर्स डिसीज म्हणजेच काय की त्यांच्या बॉडीमधली रक्त गोठण्याची जी क्रिया असते ती प्रॉपरली होत नाही. का? कारण की त्यांच्या बॉडीमध्ये ते जे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात, जे ब्लड क्लॉट घडवून आणतात किंवा रक्त गोठण्याची क्रिया घडवून आणतात, ते प्रॉपरली वर्किंग नसतात. आणि म्हणून त्यांच्या बॉडीमधनं एखादी स्मॉल इंजुरी, मायनर इंजुरी जरी झाली तरी कंटिन्युअसली ब्लड फ्लो होत राहतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, ब्लीडर्स डिसीज म्हटलं जातं, ज्यालाच आपण हिमोफिलिया सुद्धा म्हणतो. उद्या आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन बघायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय डिसऑर्डर्स, ठीक आहे. तर हे 2 पॉइंट संपले की परवा कदाचित नाही, परवा तुमचा चॅप्टर संपेल. ओके, तर आजसाठी एवढंच. नेक्स्ट पॉइंट आपण उद्या बघूया, त्याचे फोटोज मी तुम्हाला पाठवते. जर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस कळालं असेल तर हिमोफिलिया इज व्हेरी इझी, ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस मधल्या सारखंच इथे पण एक्झाम्पल आहे. फक्त काय आहे, हिमोफिलिया म्हणजे वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि कलर ब्लाइंडनेस म्हणजे वेगळा कॉन्सेप्ट आहे. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रेड ग्रीन कलर मध्ये त्या लोकांना कळत नाही रेड ग्रीन कलर, कारण त्यांना ते दोन्हीही कलर ग्रे दिसतात. हे कलर ब्लाइंडनेस मध्ये आहे. आणि एक्झाम्पल तर मी तुम्हाला सांगितलंच की अगदी असंच आहे की तो फादर जर कलर ब्लाइंड असेल तर तो त्याच्या ग्रँडसन मध्ये तो कलर ब्लाइंडनेसचा जो जीन आहे तो ट्रान्समिट करू शकतो थ्रू हिज डॉटर. आणि लाईक दॅट. तसंच ब्लीडर्स डिसीज मध्ये काय सांगितले की क्लॉटिंग फॅक्टर प्रॉपरली वर्किंग नसल्यामुळे छोटीशी जरी इंजुरी झाली तरी एक्सेस ऑफ ब्लिडिंग होतं. आणि तर अगदी कलर ब्लाइंडनेस सारखंच इथे सुद्धा काय आहे की एखादा कलर ब्लाइंड मेल असेल तर तो त्याच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये हा जो जिनोटाईप आहे जो हिमोफिलिक असतो तो ट्रान्समिट करू शकतो, ठीक आहे. तर तो कॅपेबल असतो. तर ओके, दॅट्स इट. हे होतं कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. हे 2 डिसीजेस झालेत आपले बघून. उद्या आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन बघायचंय. बर्ड्स मध्ये कसं सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं, ह्युमन बिईंग मध्ये कसं केलं जातं. तर बघू आपण हे उद्या. याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते. जर तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही मला ग्रुपवर विचारा. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.